आज ना मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, कारण त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. व्हिडिओच्या शेवटी तो प्रश्न मी विचारेन, मग बघा तुमच्याकडे तरी त्याचं उत्तर आहे का ते. तर आता त्या प्रश्नाची प्रस्तावना सुरू करते. परवाच मकर संक्रांतीचा सण होऊन गेला. नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यात तयारी कशी करू आणि कुठून सुरुवात करायची याचं सत्र सुरू झालं. पण ना अचानक मन उदास होऊ लागलं. सुरुवातीला मला काही कळेच ना, आता काय झालं माझ्या मूडला, हा प्रश्न सतावू लागला. आणि मग एक लहानपणीची आठवण डोकावली. माझ्या लहानपणी सणवार आले की माझे पप्पा नेहमीपेक्षा जास्त स्ट्रिक्ट असायचे. रोज सकाळी लवकर उठण्यावरून त्यांचं लेक्चर सुरू असायचंच, पण सण आले रे आले की त्यांना अजूनच उत्साह यायचा, मला शिस्त लावायचा. आणि हमखास प्रत्येक सणाला आमच्या घरी भांडणं व्हायचीच. कारण मी सतत घाबरी घुबरी असायचे की आत्ता पप्पा काहीतरी बोलतील आणि आत्ता मला ओरडा बसेल. आणि माझ्या धसमुसळेपणामुळे काही ना काही चुका व्हायच्याच. मग काय, पूर्ण दिवस रडण्यात जायचा. म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्टीवरून देखील मी प्रत्येक सणाला रुसूबाई रुसू असायचे. पण ते लहानपणीचं सावट अजूनही तसंच आहे. लग्न झालं तरी कमी झालेलं नाही. एखादा सण अशी एखादी ठसठशीत आठवण मागे ठेवून जातो की पुढच्या अनेक वर्षात तो सण येण्याआधीच ती आठवण मनात अलगद डोकावू लागते आणि नकळतच मन उदास होऊ लागतं. मनातल्या विचारांना किती सांगितलं तरी पटतच नाही, ते सुरूच राहतात. त्यांचं कामच असतं ना आपल्याला सतावणं. मी कुठेतरी वाचलंय की मनात एक वाईट विचार आला की लगेचच एका सकारात्मक विचाराने तो बदलावा. त्याने काय होईल, आपलं मन त्या एका वाईट विचाराला खत पाणी घालणार नाही. मग मी तेही करून पाहते, पण काही आठवणी इतक्या कटू असतात त्या पुन्हा पुन्हा मनात घर करून राहतातच. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरीही. भलेही आपण त्या आठवणी आपल्यापुरतीच ठेवत असतो, पण आपला जो हा मूड असतो ना, तो ओरडून ओरडून लोकांना सांगतो आणि नेहमीप्रमाणे सणाची सुरुवात ही चिडचिडीने किंवा भांडणांनी होते. पण त्याला खरं तर काहीच अर्थ नसतो, कारण आपण काही गोष्टी खूप मागे टाकलेल्या असतात. कधीतरी ते आपल्याला डोकावून बघतात, पण ते तेवढ्यापुरतच. आपल्याला त्याचा पाठपुरावा करायचा असतो असं नसतं. पण तेच मूडमध्ये थोडा जरी बदल झाला ना की पुढचा सगळा कार्यक्रम बिघडतो. पण अशा गोष्टी बरोबर सणाच्या दिवशीच का घडतात? मी ना एकदा व्हिडिओ बघितला होता युट्यूबवर. त्यात सुद्धा हेच डिस्कशन सुरू होतं की सणवार आले किंवा कुठे पार्टीला जायचं असेल किंवा अगदी फिरायला जायचं असेल तेव्हा घरात भांडणं होतात. तर असं का होतं? कारण आपल्या घरात एक नेगेटिव्ह म्हणजे नकारात्मक ऊर्जा असते. पण ती का असते हे त्यांनी नव्हतं सांगितलं, पण त्यावर उपाय मात्र दिला होता. माझा तितकासा विश्वास नाही या गोष्टींवर, म्हणून मी ते सोडून दिलं. पण ही गोष्ट तर खरी ठरली की हे फक्त मलाच वाटत नव्हतं किंवा माझ्या मनाचे खेळ नव्हते. हे खरं आहे की भांडणं होतातच आपल्या घरात जेव्हा काही चांगला प्रसंग असतो तेव्हा. मग हळूहळू मला जाणवायला लागलं की ह्या सगळ्याला केवळ नकारात्मक ऊर्जा एवढंच कारण देऊन मोकळं होता येत नाही. कारण सण, पार्टी, प्रवास हे सगळं आनंदाचं निमित्त असतं. तरीही अशाच वेळी घरात तणाव वाढतो, शब्द चुकतात, अपेक्षा दुखावतात आणि भांडणांची ठिणगी पडते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला विचारतेय, कारण माझ्याकडे त्याचं उत्तर अजूनही नाहीये. कदाचित ते तुमच्याकडे असेल. तर सांगा बरं, नकारात्मक ऊर्जे पलीकडे सणावाराला आपल्या घरात भांडणं का होतात? तुमची उत्तरं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा, मी त्याची वाट बघेन. आणि आजचा विषय तुम्हाला जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.